हा यात्रेच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे बघा. सकाळी 8 वाजले तर आईनं उठवलं नव्हतं. 8 वाजता आई म्हटली पाणी तापले, उठले तर आई तांदूळ साफ करत होते आणि वहिनी भांडी घासत होत्या. पाणी तापलं होतं. मग म्हटलं आंघोळ करून घ्या. आई म्हटली आधी कर. हे सुख फक्त माहेरातच असतं बघा. कारण मला माझ्या मुलांची शाळा लवकर असल्यामुळे लवकरच उठावं लागतं. कधीच असं होत नाही की लेट उठल्या म्हणून. संडेला पण मी लवकरच उठते. फक्त आईकडं आल्यानंतरच असं की निवांत सगळं चाललेलं असतं. मस्त पाणी गरम गरम भेटतं आणि आंघोळ वगैरे करून घेतली. बाकीचे अजून झोपलेच होते. यात्रेमुळे सगळे कंटाळले. आईने कोंबड्यांना तांदूळ टाकलं तर तिचा नातू पण तसाच बघा टाकायला लागले. कोंबड्यांना बोलवते किती छान बघा. आई बोलवत होती तसंच बोलवते. त्याला हे सगळं नवीनच वाटतंय. म्हणजे कसं बोलवायचं म्हणून आता प्रॅक्टिस करून बोलवायला लागलंय बघा. मस्तपैकी बोलवलं त्यानं कोंबड्यांना. कोंबड्या सगळ्या खाऊन गेल्यात. आई पण बघायला आले खरंच कसा बोलवतोय म्हणून तिचा नातू. मग कोंबड्यांनी खाल्लं बघा सगळं. आई म्हणली चहान बटर खा म्हणून. म्हटलं अगं आता नको जेवायचं आहे तर म्हटली असू दे खा. मग चहान बटर आता मी खाते. तोपर्यंत तिनं भात शिजवला माझ्या आंघोळ होईपर्यंत. पण मी आता चहा पिऊन घेते. म्हटलं वहिनीने आधी गरज चहा घेतला होता आणि त्या भांडी घासायला लागलेल्या. मला काय उठवलंच नाही त्यांनी. मग आईनेच आवाज दिला. मी आता उठून मग आंघोळ वगैरे केली आणि चहा पिते आता. म्हटलं मस्तपैकी निवांत सगळं चाललेलं होतं. कारण यात्रा तर झालेली. यात्रेची गडबड 2 दिवस झाली होती. मग नंतर मग आईला घेऊन गेलेत मुलं बघा. ही शिवरीची फुलं घेऊन आलेत. ह्या शिवरीच्या झाडाला काटे असतात पण त्याच्यामुळे त्या झाडाजवळ जास्त कोण जात नाही. पण त्याची फुलं बघा ही अशी खूप छान असतात. ती खेळायला आणलेत मुलांनी. आणि ही फुलं गळल्यानंतर अशी छोटे छोटे फळं येतात. ते बहुऱ्यासारखे असे फिरवतात. त्याचं पण खूप खेळ खेळत आम्ही लहानपणी. आता आमची मुलं पण ते सगळे खेळ खेळत असतात बहुऱ्याचे वगैरे. नंतर आम्ही नणंद भाऊजा म्हटलं भाकरी बनवून घेऊया. त्या नको नको म्हणत होत्या. पण मी म्हटलं असू दे. तेवढ्या गप्पा पण होतात आणि त्या गप्पा मारत मारत काम पण होते. नणंद भाऊजांचं नातं पण घट्ट होतं. त्याच्यामुळे मला बसवत नाही असं वाटतं. काहीतरी काम करत करत गप्पा होऊन जातात. फक्त बसून गप्पा मारण्यापेक्षा काहीतरी काम करत गप्पा मारलेल्या बऱ्या असतात. मग नंतर वहिनींना म्हटलं तुम्ही चिकन बनवा, मी मसाला बनवते तोपर्यंत. आई गावातून आता चिकन घेऊन आली होती. आमच्या इथं काही दुकान नसल्यामुळं सगळं गावातच जावं लागतं. तोपर्यंत मी मसाला बनवला. मसाल्याला जास्त काही आम्ही टाकतच नाही. गावाला सगळ्यांना साधं सिंपलच आवडतं. खोबरं, आलं, लसूण आणि जिरं, कांदा आणि टॅमॅटोची थोडीशी पेस्ट सुक्यासाठी. मुलांना सुकं आवडतं म्हणून. सगळी मसाला बघा बारीक केला आहे. कोथिंबीर भरपूर टाकल्यामुळं तो सगळा हिरवा हिरवा दिसतोय. पण आई म्हटली खराब होऊन जाईल कोथिंबीर म्हणून तिने थोडी जास्तच कोथिंबीर टाकली. पण कोथिंबीरीनं पण खूप छान कलर येतो पातळ आमटीला चिकनच्या. मग सगळं हे झाल्यानंतर संध्याकाळी जेवायला घेतलं बघा. संध्याकाळची वेळ नव्हती. दुपारीच जेवण दुपारचंच चाललेलं. जेवायला घेतलं सगळ्यांनी. चिकन, भाकरी, कांदा, पातळ आमटी, सुक्कं वगैरे खूप. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर बाय.